श्री स्वामी समर्थ. डॉक्टर राखी मंगळवारी काय करायचं आहे सांगण्यासाठी आले आहे. मंगळवार अतिशय शुभ मंगळवार आहे. हा कार्तिकेचा मंगळवार आहे. त्याचप्रमाणे आज गुरुपुष्प योगातला हा मंगळवार आहे. खूप मोठा मंगळवार आहे. 14 तारीख आहे. त्याचप्रमाणे 14 आणि 15 ह्या 2 तारखा अतिशय आपल्या आयुष्यामध्ये प्रॉस्पेरिटी आणण्यासाठी ह्या तारखा खूप चांगल्या आहेत आणि त्या शुभ आहेत. कार्तिकी महिन्यातल्या आहेत. त्याच्यानंतर आपली लगेच 2 दिवसानंतर दिवाळीची सुरुवात होत आहे. त्याच्यामुळे ह्या आजचा मंगळवार आणि उद्याचा बुधवार तुम्हाला मनसोक्त काय मागायचं आहे ते मॅनिफेस्ट करा. ते आपल्या कुलस्वामीनी आपले देव आहेत त्यांना सांगा. तुमचे जे पित्र आहेत त्यांना सांगा. त्यांच्याकडून क्षमा मागा आणि आपल्याला मॅनिफेस्ट करायचं असेल त्या गोष्टी नक्कीच करा. आजचा दिवस आहे खूप शुभ आहे. तर आज तुम्ही सूर्याला जल दिलेला आहे. गणेशजींना दुर्वा फूल वाहिलेलं आहे. शंकराच्या पिंडीवर जल, तांदूळ, बेल, फूल अर्पण केलेलं आहे. कुलस्वामींनी आपल्या आहेत त्यांना देवींना हळद कुंकुम फुलं वाहिलेली आहेत. व्यवस्थित पूजा झालेली आहे. फक्त आजचा जो दिवस आहे तो तुम्ही तुमच्या मनापासून मॅनिफेस्ट करा. वाईट कुणाचा विचार करू नका. वाईट कुणाशी बोलू नका. वाईट ऐकू नका. आणि समजा तशी वेळ आलीच तर तोंडाला जीभ लावा आणि कानावर हात ठेवा. कारण हा जे पर्व सुरू झालेलं आहे आपल्या आयुष्यातली नवीन पर्व आहे. बृहस्पती गुरूंचं पदार्पण होतं आहे कर्क राशीमध्ये आणि त्याच्यामध्ये ऋषभ राशी आहे. परत मीन राशी आहे, मेष राशी, ह्यांनासुद्धा त्याचा खूप चांगला प्रभाव पडतो आहे. आणि नुसतं ह्या 4-5 राशींवर नव्हे तर पूर्ण 12 राशींना आपले गुरु बृहस्पती आपल्याला आशीर्वाद देणार. त्यांची दृष्टी पडणार आहे. ठीक आहे, काही हालचाली होतील, राजनीतिक आहे किंवा नैसर्गिक आहे, युद्ध पातळीवर आहे, ते होणारच. जग आहे, ह्या आज काही ना काही वाईट चांगलं होतच राहणार. परंतु आपण आपल्या कुटुंबाला, आपल्या समाजाला कसं घेऊन चालायचं ह्याच्यासाठी आपण आपली जी भावना आहे, ज्या आपला विश्वास आहे तो मात्र तुटू द्यायचा नाही. आणि तो स्थिर ठेवण्यासाठी सगळ्यांची साथ असणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी आपण एक साथीदार आपला देव असतो जो आपल्या मनामध्ये स्थिर असतो आणि त्याच्यापासूनच आपल्याला आपली मानसिकता, शारीरिकता ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण अगदी स्थिर ठेवतो आणि त्यांना विचारपूर्वक वागतो. त्याच्यासाठी आजचा दिवस मंगळवार, हनुमंताला संध्याकाळी चमेलीचा तेल अर्पण करा. चमेलीचा तेलाचा दिवा लावा. रुईच्या पानाची हार लावा. नारळ अर्पण करा. त्यांना गूळ आणि चण्याचा नैवेद्य दाखवा किंवा बुंदीचा नैवेद्य, जिलेबी किंवा तुम्हाला आवडेल तसा नैवेद्य, लाडू वगैरेचा नैवेद्य दाखवा. माचीस जे आपण मंगळाच्या काळामध्ये अर्पण करतो आहे दर मंगळवारी, आज ते माचीस अर्पण करा. तुम्हाला रात्री झोपायच्या आधी काहीतरी मॅनिफेस्ट करायचं आहे ते तुम्ही करा आणि एका कागदावर लिहून तुमच्या उशीखाली ठेवून झोपा. दुसऱ्या दिवशी ती म्हणजे उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग लवकर उठून ते परत मॅनिफेस्ट करा आणि ती जी आहे चिठ्ठी ती तुमच्या देवाऱ्याचे ते किंवा तुमच्या तिजोरीचे ते ठेवा. उद्या सकाळी अजून एक उपाय पहाटे आजच सांगते कारण तो खूप सकाळी पहाटे करायचा आहे. त्याच्यावेळे तुम्ही सकाळी उद्या उठायचं आहे. आपले नित्य आंघोळ वगैरे करून देवाची मॅनिफेस्ट करून एक तुमचा चेकबुक घ्यायचा आहे, चेक घ्यायचा आहे. त्याच्यावर तुमचं सेल्फ लिहायचं आहे, तुमचं नाव लिहायचं आहे. तुम्हाला जी रक्कम ताबडतोब हवी आहे किंवा तुम्हाला जी रक्कम तुम्हाला मदत करणारी आहे ते रक्कम लिहायची आहे. तुमची सही करायची आहे आणि मॅनिफेस्ट करायचं आहे 108 वेळा. आणि ते मॅनिफेस्ट केलेला जो चेक आहे तो तुमच्या देवाऱ्यामध्ये ठेवून पुन्हा तुम्ही तिथे तुमची देवाला आणि महालक्ष्मीला, तुमच्या कुलस्वामींना सांगा की माझं हे एवढं अमाऊंट आहे ते आम्हाला मिळू दे करू आणि ते तुम्ही तुमच्या तिजोरीत तो चेक ठेवा. अशा प्रकारे उद्या सकाळी तुम्हाला खूप चांगला योग आहे, खूप चांगला दिवस आहे, त्या दिवशी करायचं आहे. आज आणि उद्या तुम्हाला कुठे शुभ कार्य करायचे असेल ते करा. उद्या तुम्हाला 15 तारखेला शुभ कार्य करायचे असेल ते करा. खूप चांगला दिवस आहे आणि कुठली नवीन सुरुवात जर करायची असेल तर नक्कीच करा. कारण 15 तारीखही खूप सुंदर दिवस आलेला आहे आणि तो गुरुवारचा दिवस आहे, ते विसरू नका. आज बुधवारचा दिवस आहे म्हणजे तुमचा तो जो ग्रह आहे तो तुमचा तेजस्वी होतो आहे. आणि आजचा मंगळवार तर आजचा नक्कीच करा. संध्याकाळी तुळशीच्या इथे दिवा लावा, पिंपळाच्या झाडाच्या इथे दिवा लावा, घराच्या दाराबाहेर दिवा लावा आणि सुगंधित व्हा.
श्री स्वामी समर्थ.